कुंडलचे प्रसिद्ध महाराष्ट्र कुस्ती मैदान रविवार 27 सप्टेंबरला सार्वजनिक यात्रा कमिटी मीटिंगमध्ये एकमताने ठराव मंजूर। कुंडल तालुका पलूस येथील प्रसिद्ध महाराष्ट्र कुस्ती मैदान रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी जाहीर केले। सार्वजनिक गणेशोत्सव यात्रा कमिटीच्या झालेल्या जाहीर मीटिंगमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी आमदार अरुण लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच किरण लाड, सर्जेराव पवार, श्रीकांत लाड, अशोक पवार, अनिल लाड, जगन्नाथ आवटे, कुंडली केडके, दिनकर लाड, राजेंद्र लाड, डॉक्टर योगेश लाड, राजेंद्र लाड, मुकुंद जोशी, विश्वास लाड, राजेंद्र खारगे, माजी उपसरपंच माणिक पवार, विश्वास पवार, हैबती लाड, अरुण कुंभार प्रमुख उपस्थित होते। अध्यक्ष बाळासाहेब लाड पुढे म्हणाले की पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे सप्टेंबरमध्ये होणारे कुस्ती मैदान जानेवारीमध्ये घेण्यात येत होते, परंतु जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये मुलांच्या परीक्षा असल्याने त्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये यासाठी पुन्हा सप्टेंबर महिन्यातच कुंडलचे महाराष्ट्र कुस्ती मैदान भरवण्यात येणार असल्याचा ठराव आज एकमताने मंजूर करण्यात आला। तरी हे कुस्ती मैदान पहिल्यासारखेच अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या रविवारी 27 सप्टेंबर रोजी आयोजित करत असल्याचे जाहीर केले। आमदार अरुण लाड म्हणाले की कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानाला मोठी परंपरा आहे। सर्व गावकऱ्यांनी यामध्ये भाग घेऊन हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। आम्ही सर्व तुमच्या पाठीशी ठाम आहोत असे ते शेवटी म्हणाले। याप्रसंगी महेंद्र लाड म्हणाले की कुंडल गावाने कुस्ती मैदानाची परंपरा अनेक वर्षांपासून जपलेली आहे। या मैदानाला ऐतिहासिक वारसा आहे। हे मैदान यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग घेऊ। मैदानासाठी कुठेही आम्ही कमी पडणार नाही। किरण लाड म्हणाले की कुंडलच्या कुस्ती मैदानाचा दबदबा अख्ख्या महाराष्ट्रावर आहे। अतिशय नामवंत पैलवान कुंडलच्या कुस्ती मैदानाची वाट पाहत असतात। या मैदानात जो पैलवान विजय होईल त्याची वाहवा संपूर्ण महाराष्ट्रात होत असते। त्यासाठी हे मैदान यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी यशस्वी करण्यासाठी एकजुटीने सहभागी होऊया। प्रारंभी स्वागत यात्रा कमिटीचे खजिनदार अशोक पवार यांनी केले। या जाहीर मीटिंगसाठी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।